नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अमेरिकेतला टॅरिफचा गोंधळ अजूनही काही संपलेला नाही. ॲपलचे जे फोन आहेत जे अमेरिकेत विक्री होईल त्याचं मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा अमेरिकेतच झालं पाहिजे, नाही तर त्या फोनवर 25% टॅरिफ लावला जाईल असं सांगण्यात आलं. त्यामुळे ग्लोबल ट्रेड टेन्शन, टॅरिफबद्दलची बोलणी यामुळं अमेरिकन मार्केट मंदीत होतं. ॲपल, क्वालकॉम, एनव्हिडिया हे शेअर मंदीत होते. ॲपलचे जे फोन अमेरिकेत विकले जातात ते अमेरिकेतच बनवलेले असले पाहिजेत, नाहीतर त्यावर 25% टॅरिफ लावला जाईल असं ट्रम्पने सांगितलं. मायक्रॉन आणि एनर्जी शेअर्स हे पण मंदीत होते. युरोपच्या मालावर 25% टॅरिफ लावला जाईल. सगळ्यांना जे वाटत होतं वर्स्ट इज ओव्हर, पण तसं नाही आहे. वर्स्ट मे नॉट बी ओव्हर असं म्हणायची वेळ आली आहे. ऑटो शेअर मंदीत होते. त्याच्याचबरोबर झालं असं की युरोपवर जे टॅक्स लावले जाणार होते त्याची तारीख पुढे ढकलली. 1 जूनच्या ऐवजी 1 जुलै अशी करण्यात आली. आणि राष्ट्रपती बायडेननी इन्फ्लेशन रिडक्शन ॲक्टच्या अंतर्गत क्लीन एनर्जीच्या कंपन्यांना मिळणारं सरकारी समर्थन आणि फंडिंग हे आता बंद करणार असं ट्रम्पनी सांगितलं, जे बायडेनच्या कारकिर्दीत चालू होतं. त्यामुळं अमेरिकेतली सनरन ही रूफटॉप सोलरवाली कंपनी, त्याचबरोबर नेक्स्ट एरा एनर्जी ही विंड आणि सोलर प्रोजेक्टवाली कंपनी, या दोन्हीचेही शेअर पडले. 30% फेडरल टॅक्स क्रेडिट पण समाप्त करणार असं सांगितलं. या सगळ्यामुळे ज्या भारतीय कंपन्या त्यांचं सामान, त्यांचं प्रोजेक्ट सगळं अमेरिकेत देत होत्या तेही शेअर पडले. म्हणून प्रीमियर एनर्जी, वारी एनर्जी हेही शेअर पडले. आणि सोलर प्रोजेक्टची मागणी, सोलर प्रॉडक्टची मागणी कमी होईल असा एक अंदाज व्यक्त केला गेला. कुणीतरी कमेंटमध्ये टाकलं होतं की वारी एनर्जीचा शेअर का पडला, तर त्याचं हे प्रामुख्याने कारण देता येईल. मी कमेंटला उत्तर दिलं नव्हतं, कारण म्हटलं व्हिडिओमधून डिटेल्ड उत्तर आपल्याला देता येईल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1794 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे 299 कोटीची. 10-12 रिझल्ट मार्केट संपल्यानंतर लागले ते पाहूया. त्याच्यामध्ये नारायण हृदयालयचा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आहे. AB फॅशन लॉस कमी झाला आहे, लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं आहे. टिमकेनचा रिझल्ट चांगला आहे आणि त्यांनी 36 रुपये डिव्हिडंडही दिला आहे. रिलायन्स इन्फ्रा यांना रेग्युलेटरी इन्कम झालं आहे 8,274 कोटी. एक्सेप्शनल गेनसुद्धा झाला आहे. गेल्या वेळेला 270 कोटीचा, आता 514 कोटीचा. रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं. ग्लेनमार्क तोट्यातून फायद्यात आली. रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं, 2 रुपये 50 पैसे डिव्हिडंड. बालकृष्ण इंडस्ट्री प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, 4 रुपये डिव्हिडंड. आझाद इंजिनिअरिंग रिझल्ट चांगला आला, सुंदर म्हणावा लागेल. एवढा रिझल्ट छान आला
त्याचप्रमाणे अनुपम रसायनचाही रिझल्ट चांगला आला. GE व्हर्नोवा TNG यांचाही रिझल्ट सुंदर आला. मार्जिन खूप वाढलं, 12% 21% एवढं मार्जिन झालं. फायदा तिप्पट झाला. 5 रुपये डिव्हिडंड दिला. लक्स इंडस्ट्रीजचा रिझल्ट कमजोर आला. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. लिंडेने 12 रुपये डिव्हिडंड दिला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. ड्रीम फोक्स यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. सेलोचं प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. JSW स्टील यांचा रिझल्ट चांगला आलाय, फायदा दुप्पट झालाय. अपोलो मायक्रो रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. रामको इंडस्ट्री यांचं प्रॉफिट, मार्जिन दोन्ही कमी झालं, रेव्हेन्यू वाढला. वेस्ट कोस्ट पेपर रिझल्ट खराब आला, 5 रुपये डिव्हिडंड. PSP प्रोजेक्ट्स प्रॉफिट, मार्जिन दोन्ही गोष्टी कमी, रेव्हेन्यू वाढलं. JTEKT प्रॉफिट, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. NTPCचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी, 3 रुपये 30 पैसे एवढा डिव्हिडंड दिला. IFGL प्रॉफिट, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं, 7 रुपये डिव्हिडंड दिला. एकास एक बोनस दिला. 30 मे रेकॉर्ड डेट आहे. JK सिमेंट हे सफेद सिमेंट बनवतात, व्हाईट सिमेंट, वॉल पुट्टी बनवतात. सफेद सिमेंटचं कपॅसिटी 6 लाख टन, तर वॉल पुट्टी 7 लाख टन एवढी आहे. JK सिमेंटचं प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू वाढलाय, विक्री 15.3% वाढली आहे. ॲपकॉनचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, 2 रुपये 50 पैसे एवढा डिव्हिडंड दिला. GNFC प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी, मार्जिन कमी, 18 रुपये डिव्हिडंड दिला. भारती एअरटेलचा आर्म भारती टेलिमीडिया हिने हायकोर्टात एंटरटेनमेंट टॅक्सच्या संबंधात अपील केलं होतं. ते अपील कोर्टाने डिसमिस केलं. TVS श्रीचक्र यांचा युरो ग्रिप हा 2 व्हीलर आणि 3 व्हीलर टायर ब्रँड आहे. त्याने हैदराबादला रिटेल स्टोअर उघडलं. लॉइड्स इंजिनिअरिंग वर्क्स यांनी कोची शिपयार्डकडून स्टॅबिलायझर सिस्टीमसाठी त्यांना 21 कोटीची ऑर्डर मिळाली. साल्झर इलेक्ट्रॉनिक्स SALZER त्यांनी बंगलोरमध्ये त्यांना स्ट्रीट लाईट सेंट्रलाइज्ड कंट्रोल आणि मॉनिटरिंग सिस्टीमसाठी 192 कोटीची ऑर्डर मिळाली. सन फार्मा US बेस्ड फार्म्समध्ये ते $25 मिलियन गुंतवणार आहेत. झायडस लाईफ आयसोट्रेटिनियॉन या कॅप्सूल आणि याच्या सगळ्या 10, 20, 25, 30, 35, 40 मिलीग्रॅमसाठी त्यांना US FDA कडून संमती मिळाली. हॅवेल्स अलवरसाठी केबल कपॅसिटी वाढवण्यासाठी ते 340 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. आयनॉक्स विंडनी एक योजना NCLTला सादर केली होती. त्या योजनेला त्यांना मान्यता मिळालेली आहे. आता कुठले
शेअर तेजीत मंदीत राहतील. याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक कमेंट आली होती की तुम्ही नुसत्या बातम्या वाचून दाखवता. आता या सगळ्या बातम्या वाचून दाखवायच्या नाहीत, तर त्या माझ्या लक्षात राहिल्या पाहिजेत, पाठ केल्या पाहिजेत आणि त्याच्यात डॉलर, मिलियन, बिलियन खूप पॉईंट्स असतात. कुणाच्याच एवढ्या बातम्या लक्षात राहणार नाहीत किंवा त्याचे डिटेल्स न बघता कुणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे अशी कमेंट करणाऱ्यांनी विचार करावा. त्याचबरोबर ज्या ऑर्डर्स येतात त्या ऑर्डर्स किती रुपयाच्या आल्या आहेत, किती दिवसात ती ऑर्डर पूर्ण करायची आहे, त्या ऑर्डरचे किती रुपये मिळणार आहेत आणि त्या ऑर्डरसाठी मार्जिन किती आहे, याच्यानुसार तो शेअर वाढतो. बरं, ऑर्डरच्या बाबतीत लेटर ऑफ इंटेंट असतं, लोएस्ट बिडर असतं, तर एकाच ऑर्डरच्या 4-4, 5-5 वेळा बातम्या येतात. त्यामुळे ह्या ऑर्डरसाठी तो शेअर आधी वाढलाय का हे तुम्ही बघावं. आपल्याला पैसे मिळालेत ना, तर मिळायला हवेत, तर आपण काही प्रमाणात कष्ट केले पाहिजेत. हे अगदी 100% खरं आहे. आणि तुम्हाला अजिबात कष्ट करायचे नसतील तर आपल्या मराठीत एक म्हण आहे की आवळ्या शेजारी बांधला पवळा वाढ नाही पण गुण लागला. तसं तुम्ही जर काही न करता नुसतं ऐकलं, नुसतं वाचलं, तरी तुम्हाला काही प्रमाणात प्रगती दिसून येते. समजा तुमच्याकडे खूप पैसे नाही आहेत, काही प्रमाणातच पैसे आहेत, तर मार्केट जेव्हा पडत असेल तेव्हा आयशर मोटर म्हणा, बजाज ऑटो किंवा महिंद्रा अँड महिंद्रा याच्यात पैसे गुंतवायचे आणि चूप बसायचं, तरी बँकेच्या फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त पैसे वर्षाअखेरीला मिळू शकतात. आणि फिक्स डिपॉझिटला तुम्हाला नुसतंच व्याज मिळतं, तुमचं जे मूळ भांडवल असतं ते वाढत नाही. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला डिव्हिडंड पण मिळतं. मूळ तुमची जी रक्कम आहे म्हणजे शेअरचा भाव आहे, तो शेअरचा भावही वाढतो आणि जिथपर्यंत तुम्ही शेअर विकत नाही तिथपर्यंत टॅक्सचा प्रश्न येत नाही. त्यातून मिळणाऱ्या इन्कमला, म्हणजे यावर्षी भाव 200 रुपयांनी वाढलाय तर टॅक्स द्या असं नसतं. जेव्हा तुम्ही विकाल तेव्हा त्याच्या प्रॉफिटवर टॅक्स बसतो, एरवी टॅक्स नाही. 5,000 रुपयापेक्षा जास्त डिव्हिडंड बसत नसेल तरी TDS जात नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारे हिशोब घातलात तरी शेअर मार्केट फायदेशीर ठरतं. आता तेजीत मंदीत कुठले शेअर राहतात हे पाहूया. आधी तेजीचे शेअर पाहूया. जे लो पॉईंटला आले, ज्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग होणं शक्य आहे असे शेअर अधिक प्रमाणात दिले. सुप्रीम इंडस्ट्री, ABB, NTPC, ICICI बँक, GE व्हर्नोवा TNG रिझल्ट चांगला आहे. JK सिमेंट, एंजल वन, अपोलो हॉस्पिटल, सायंट, कार्नेक्स मायक्रोसिस्टीम, AU स्मॉल फायनान्स, फेडरल बँक, पेटीएम, JSW स्टील, हिंदुस्तान कॉपर. कारण ट्रम्पनी युरोपवर जे 50% टॅरिफ लावले होते त्याची तारीख पुढे ढकलली, ती 9 जुलै केली. झायडस लाईफ, MCX, ओबेरॉय, ग्लेनमार्क, युनायटेड स्पिरिट्स, रामको सिमेंट, हॅवेल्स, SBI लाईफ, युनियन बँक, एमटार, डी मार्ट, डिव्हिज,
कोलते पाटील, MRPL, नारायणा हृदयालय आणि कॅमलिन. तर मंदीमध्ये झोमॅटो, कारण प्रमोटरने स्टेक कमी केला आहे त्यामुळे फुटसी आणि MSCI दोन्हीमध्ये त्यांचं वेटेज कमी होईल म्हणून आउटफ्लो होईल. बालकृष्ण इंडस्ट्रीज आणि डॉक्टर रेड्डीज हे 3च शेअर मंदीत दिलेत. झोमॅटो, बालकृष्ण इंडस्ट्री आणि डॉक्टर रेड्डीज. तरी पण 9:15 वाजता बघावं लागेल, ॲलर्ट राहावं लागेल. इंट्राडे करत असाल तर स्टॉप लॉसेस लावा आणि मार्केट व्होलटाईल असल्यामुळे ट्रेडिंगचं प्रमाण कमी ठेवा म्हणजे लॉसचं प्रमाण कमी राहील. आणि जर तुमचं भांडवल तेवढं असेल तर मनाची तयारी ठेवा की 4 महिने 6 महिने शेअर आपल्याकडे राहिला तरी चालेल, म्हणजे नुकसान होणार नाही. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.